सरसकट कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 मानधन आणि इतर 17 मागण्यांसाठी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। गुरुकुंज मोझरी या ठिकाणी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। शेगावमधील संत गजानन महाराज यांची पालखी पांडुरंग भेटीच्या ओढीने संत नगरी शेगाव येथून मार्गस्थ झाली आहे। आज पालखी मालेगाव शहरामध्ये प्रवेश करणार आहे। या दरम्यान 700 वारकऱ्यांसह टाळ मृदुंगाच्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीने ही वारी निघाली। महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबार घेतला। यावेळी त्यांनी विविध विभागाच्या बैठका घेत निर्देश दिलेत। वैद्यकीय मदतीच्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात। त्याचप्रमाणे अनेक कामं न झाल्याने नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे। चंद्रपुरात वन विभागाच्या वतीने एक दिवसीय वैद्य संमेलन आयोजित करण्यात आले। दुर्गम भागामध्ये जडीबुटींच्या मदतीने लोकांवर उपचार करणाऱ्या वेदूंना राजमान्यता मिळावी आणि आयुर्वेदिक जडीबुटी मिळवण्यासाठी काय अडचणी येतात आणि यावर कशा प्रकारे मात करता येईल यासारख्या प्रश्नांवर चिंतन मनन करण्यात आले। बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये स्वच्छता मोहीम राबवली गेली आहे। 300 पोते काचेच्या बाटल्या आणि प्लास्टिक जमा करण्यात आलाय। वन्यजीव स्वैर्य संघटनेचा हा स्तुत्य उपक्रम आहे। जमा केलेले कचऱ्याची विल्हेवाट जंगलाबाहेर लावण्यात आली आहे। दिसू दे मॅडम।